जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा भीमदशक. समास दुसरा. चत्वार देव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. एक निच्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निच्चळ ते निच्चळ जैसे तैसे. श्रीराम समर्थ. दशक 11वा भीमदशक. भीम कशाचं प्रतीक आहे हो? शक्तीचं. समर्थांनी आपल्याला भीमदशक दिलाय आणि त्यामध्ये समास दुसरा दिलाय, चत्वार देव निरूपण नाम. आपण रोज एक देव काय करत असतो? शोधत असतो. अखंड देव काय करतोय? आपण शोधतोय. एक व्यक्ती होता आणि त्यानं काय केलं? अखंड नामस्मरण करायचा, परंतु कधीच स्थिर नामस्मरण नव्हतं. एका देवाचं नामस्मरण नव्हतं. एक दिवस काय झालं? अखंड देव अनेक देवांची काय करायचा? थोडा वेळ झालं की श्री गणेशाय नमः, म्हणजे वार जसा येईल, रविवाराला वेगळा देव, सोमवाराला वेगळा देव, मंगळवाराला वेगळा देव, बुधवाराला वेगळा देव. ज्या वेळेस एक दिवस काय झालं, तो जात होता, होडीमध्ये जात होता नदीमध्ये, आणि नदीमध्ये जात असताना अचानक वादळ वारं एवढं सुटलं की होडी अशी काय लागली हो, डगमगाय लागली. त्यावेळेस तो म्हणाला, विठ्ठला धाव. आता विठ्ठल जायला निघालेलेच. तेवढ्यात तो काय म्हणाला, गणेशा धाव. विठ्ठलांना वाटलं आता श्री गणेश जातील त्याला वाचवायला. ती म्हणलं की लगेचच अंबाबाई धाव, तुळजाबाई धाव. म्हणजे एक स्थिर त्यानं काय केलं नाही, सर्व म्हणजे सगळेजण देव काय तयार झालेले कशासाठी? त्याला मदत करायसाठी. परंतु थांबले, कारण नामच लगेचच त्यानं काय केलं, नाम बदललं. दुसऱ्या देवाचं नाव घेतलं की लगेच जे निघालेले देव ते काय केले, थांबले आणि म्हणाले ते जातील, आता त्यांचं नाव घेतलंय ते जातील. मग अशा प्रकारे शेवटपर्यंत काय झालं, कुणीच मदतीला येऊ शकलं नाही. कारण स्थिर काय नव्हतं त्याच्याकडं, देव स्थिर नाही ना. देवाला सुद्धा काय केलं माणसाने, कन्फ्युजन करून ठेवलंय. देवाला सुद्धा आपण काय देवाला सुद्धा काय हो, प्रश्न पडावा असं आपण काय करतोय, आचरण करतोय. म्हणजे आपण काय नाहीये, एका ठिकाणी स्थिर नाहीये. म्हणून काय होतंय, कळत नाही ना आपल्याला. एकच असावं ना. आपल्याला काय बघायचा आहे, तो परब्रह्म सर्वांच्या ठिकाणी एकच, तो काय बघायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता पहिलीच ओवी काय दिली समर्थांनी, म्हणजे तो व्यक्ती काय झाला हो, कुणीही देव मदतीला काय येऊ शकले नाही त्याच्या, तिथंच राहिला ना तो अडचणीत. अखंड काय राहिला, त्या ज्या अडचणी त्याची सुटू शकली नाही, त्याला कुणी वाचवू शकलं नाही, कोणताही देव वाचवू शकला नाही. कारण का हो, प्रत्येक देव त्याला वाचवायला निघालेला तेवढ्या वेळात त्यानं काय केलं, दुसऱ्या देवाचं नाव घेतलं, तिसऱ्या देवाचं नाव घेतलं, चौथ्या देवाचं नाव घेतलं, पाचव्या देवाचं नाव घेतलं. मग देवांना सुद्धा काय पडला, प्रश्न पडला की वाचवायला जायचं कोणी? जातील देवांनी पण आपल्यासारखं काय केलं, जाईल कोणतरी वाचवायला. मग अशा प्रकारे कोणीच वाचवायला गेलं नाही. मग अशी स्थिती आपली होऊ नये म्हणून समर्थांनी हा समास आपल्याला दुसरा दिलाय, चत्वार देव निरूपण नाम. चत्वार देव निरूपण म्हणजे काय? चत्वार, चारही बाजूला देव. आपण बघा अहो, असे माणसं म्हणजे जिथं आपल्याला एवढी अंधश्रद्धा आपल्याकडं, की काय झालेलं, एक ठिकाणी म्हणजे भाग घ्यायचा म्हणून घ्यायचा आहे. अहो, आपण काय करतो, शेंदूर एका दगडाला लावतो आणि तो राहिलेला शेंदूर म्हणजे हाताला लागलेला शेंदूर दुसऱ्या दगडाला पुसतो. मग असे देव काय होतात, वाढत वाढत जातात. बघतो ना आपण मंदिरामध्ये अनेक दगडांना काय हो, शेंदूर लावलेला असतो. म्हणजे तो आपल्या हाताचा पुसण्यासाठी आपण काय केलेला असतो, दुसऱ्या दगडांना लावलेला असतो. मग अशी संख्या काय गेली, वाढत गेली. देवांची सुद्धा संख्या चत्वार देव म्हणजे चारही दिशेला सगळे देवच झाले. आता एक भाग असा सांगण्यात आला, म्हणजे बघण्यात आला, ऐकण्यात आला म्हणा. एक
आमदार म्हणजे गावामध्ये आमदार येणार होते, आमदार नाही पंतप्रधान येणार होते, पंतप्रधान. आणि एवढी आता पंतप्रधान येणार म्हटल्यानंतर ज्या शहरामध्ये पंतप्रधान येणार आहेत तिथं काय करणार हो, सगळेजण स्वच्छता चालली होती ना, सगळ्या पूर्ण संपूर्ण शहरामध्ये काय झाली होती, स्वच्छता चाललेली. गुलाल आणून ठेवलेला आपल्याकडं. काय हो, एखादा विजय झाला किंवा कोणी आलं किंवा मग एखादी महत्त्वाची, तर काय करतात हो, गुलाल उधळून असं आनंद काय करतात, व्यक्त करतात. गुलाल वगैरे आणून ठेवलेला होता. परंतु तेवढ्या वेळात काय होतो, आता गाडी येणार आणि त्या स्टेजच्या तिथंच एका बाजूला काय केलं, कुत्र्यानं घाण केली. येऊन काय केलं, कुत्र्यानं घाण केली. आता एवढा वेळ सुद्धा नव्हता त्या लोकांकडं की काय होती, घाण काढावी आणि फेकून द्यावी. मग एकानं काय डोकं चालवलं की गुलाल घेतला, गुलालाचं तिथं ठिकं होतं, त्यानं काय केलं, ते गुलाल त्या घाणीवरती टाकला आणि घाणीवरती गुलालाचा ढीग दिसला की लोकांना काय वाटलं की देव काय झाला, प्रकट झाला. इथं देव काय झाला, प्रकट झाला. सर्वजण त्या गुलालाला काय हो, हे फुलं व्हायला लागले, पुन्हा गुलाल व्हायला लागले, पूर्ण गर्दी. आता आपल्याला माहित आहे पूर्ण ग्रंथ कुणी बघितलंच नाही, काय हो की तो गुलाल त्यानं कशासाठी टाकला होता हो, ती घाण दिसू नये म्हणून तो गुलाल टाकलेला. अक्षरशः सर्वजण त्या गुलालाच्या काय पडले हो, पाया पडले. म्हणजे केवढं मोठं अज्ञान आहे हो आपल्याकडं, केवढं मोठं अज्ञान आहे. दिसल तिथं म्हणजे देव, खरा देव आपण शोधलाच नाही, खरा देव आपण बघितलाच नाही. जे आपले पूर्वापार चालत आलेलं आहे, पूर्वापार लोक जे करत आलेलं आहे तेच आपण काय करतो, पुढं करत राहतो. आता गुलाल दिसला की काय केलं, सर्वांनी तिथं काय केलं, रांगाच्या रांगा लागल्या हो. तिथं क्षणभरात सगळ्या पूर्ण ग्राउंडमध्ये ते येणारे राहिलेच. कोण, जे पंतप्रधान येणार होते ते राहिले यायचे, म्हणजे ते आले, परंतु त्यांच्याकडं कुणाचं लक्ष नाही. सगळ्यांचं लक्ष कुठं, गुलाल म्हणजे तो गुलालाच्या ढिगाकडं सगळ्यांचं लक्ष. आणि सर्वजण कुठं, तर त्या गुलालाच्या ढिगाकडं रांगाच्या रांगा लोक काय करायला लागले हो, तिथं पाया पडण्यासाठी लावायला लागले. म्हणजे खरा देव, चत्वार देव निरूपण नाम. समर्थांना काय म्हणायचंय, आपण कसे आहोत, चंचळ आहोत, आपलं मन स्थिर नाही, क्षणाला देव बदलणारे आपण. लक्षात घ्या, चत्वार देव म्हणजेच काय हो, क्षणाला एक क्षण झाला की आपला देव बदलतोय. लक्षात घ्या, जसा वार बदलेल तसा देव बदलतोय. असं चालतंय का, नाही. समर्थ म्हणाले की काय, खरा देव कोणता आहे, खरा देव कोणता आहे त्याची ओळख घेता आली पाहिजे आपल्याला. आणि आपण काय करतो, तीच घेत नाही, ओळखच घेत नाही. म्हणून आपल्याला काय येतं, दुःख येतं, संकट येतात आणि त्यातून आपलं निवारण होत नाही. आपण म्हणतो एवढं करून, म्हणून समर्थ सांगतात, प्रचिती विने श्रवणे बैसोची नाही, प्रचिती घ्या. परमार्थात प्रचिती येते म्हणजे काय होतं हो, नक्की प्रचिती येते म्हणजे आपल्याला तो परब्रह्म काय आहे तर काय कळलेला असतो, म्हणून तर प्रचिती येते ना, तशी प्रचिती येत नाही. श्रीराम समर्थ. एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे. आता एक निश्चळ एक चंचळ, दोन आहेत ना, दोन प्रकार सांगितलेत ब्रह्मांडात. काय, एक निश्चळ आणि एक चंचळ. चंचळ कोण हो, तुम्ही आम्ही. अखंड काय, चंचलता कोणाकडे आहे, प्रत्येक देहाकडे काय आहे हो, चंचलता आहे. अहो आम्ही सांगतोय, आपण सगळं ब्रह्मज्ञान सांगतोय, परंतु आपणही काय करतो, क्षणभरात काय जातो, विसरून जातो. आपण पण बघा, आता ठरवलं आपण की नाही बाबा मी काय करणार नाही, मी फक्त काय करणार, दिवसभरात फक्त त्या परमेश्वराचंच नामस्मरण करणार. आणि तेवढ्यात एखादी जुनी आपली मैत्रीण यावी, तेवढ्या वेळात काय यावी, मैत्रीण यावी. किती नामस्मरण करू आपण, आणि ती पण आवडीची मैत्रीण, कधी खूप दिवसांनी भेटलेली, किती नामस्मरण करू ठरवून नाही. म्हणजे आपल्याकडं काय आहे, चंचलता.
आणि त्या परब्रह्माकडे काय आहे हो? निश्चळता. तो सर्व कार्य करतो तो, परंतु सर्व करून सुद्धा कसा आहे हो? तो निश्चळ आहे, तो चळत नाही कधी, लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मांडामध्ये एक निश्चळ आणि एक चंचळ असं 2 जण आहेत. आता सगळा जो दिसतोय आपल्याला डोळ्याला, जो पसारा, तो काय हो? सगळं चंचळात अडकलेले आहेत. आपण कशात अडकलोय सगळेजण? भौतिक सुखामध्ये. कशामध्ये हो? भौतिक सुखामध्ये. खरं सुख कुणाला कळलं? खरं सुख संतांना कळलं. त्या संतांना अखंड नावं ठेवणारे पण आपणच. लक्षात घ्या, अजून पण आपण तीच भूमिका निभावतोय. अखंड ग्रंथांना नावं ठेवतोय, नको ते अर्थ काढतोय, बरोबर ना? नाही, आपण काय आहे? चंचळ आहे. निश्चळाची खरी ओळख कोणी घेतली तर संतांनी घेतली. आणि आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अखंड काय करून ठेवले हो? लिहून ठेवलंय सगळं. अखंड लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या परब्रह्माची ओळख कशी घ्यायची हे त्याने काय केलेलं आहे हो? दाखवून दिलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये. आणि आपण काय केलं? अखंड त्या ग्रंथांना सुद्धा काय ठेवली हो? नावं ठेवली. आपणच आहे ना ते. म्हणजे माणसंच नावं ठेवतायत ना. तुम्हालाच वाचता येतंय, तुम्हालाच बोलता येतंय, तुम्हालाच लिहिता येतंय, बरोबर ना? आणि आपणच काय करतोय? अविश्वास त्या परब्रह्माविषयी दाखवणारे पण आपणच आहोत, लक्षात ठेवा. म्हणून बघा, वेगवेगळे चर्चासत्र होतात. कुठलाही अर्थ, एक सांगण्याचं तात्पर्य, संतांनी जो सांगितलाय ग्रंथामध्ये तो सगळा अद्वैत अर्थ आहे. आपण काय करतो? द्वैतार्थ घेतो. चालू घडीला जे काय लागू पडतंय तसा अर्थ काढतो त्या ग्रंथाचा. अर्थ तसा नाहीये. कोणत्याही संतांनी धर्माच्या विरुद्ध कार्य केलेलं नाहीये, लक्षात ठेवा. जे धर्म स्थापनेसाठी आवश्यक आहे तेच लिखाण त्यांच्या सर्वांच्या ग्रंथामध्ये आहे. जेवढे काही ग्रंथ आहेत तेवढ्या सर्व ग्रंथांमध्ये काय आहे हो? धर्माच्या बाजूने केलेलं काय आहे? लिखाण आहे. आपण सर्व चंचळ आहोत. ते त्यांनी फक्त काय केलं हो? निश्चळाला ओळखलं आणि त्यानुसार काय केलं हो? आपल्यासाठी निश्चळ कसा आहे हे लिहून कुणी ठेवलं? संतांनीच ठेवलं ना. म्हणून निश्चळ असते ते काय हो? कधीही चळत नाही. ते जसंच्या तसंच असतं. चळतं कोण? आपण. चंचळ काय होतो? चळतो. म्हणजे निश्चळाला कधीही काय नाही हो? चळण नाही. तो कधीही चळत नाही. म्हणून एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे. पाहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक, निश्चळची तो. पाहे निश्चळाचा विवेक. निश्चळ म्हणजे ह्या निश्चळाचा विवेक पाहणारा लाखांमध्ये एखादाच असतो, लक्षात घ्या. मग तो कोण असतो? ते संतच असतात, लक्षात घ्या. निश्चळ ब्रह्मासारखाच तो निश्चय करून निश्चळच असतो. म्हणजे लक्षावधी लोकात निश्चळ ब्रह्मी, निश्चयपूर्वक स्थिरावलेला व म्हणून ब्रह्मस्वरूप झालेला एखादाच सापडतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं? हे आता जे चाललंय, काय सांगितलं? संतांची जी भूमिका आहे, एखादा संत जन्मला ना, सर्वजण संत होऊ शकत नाही. तो पात्रता नाहीये प्रत्येक देहाची की ते काय हो? संत होतील. संत ही अशी भूमिका आहे देहाकडे की सर्व काही असून नसल्यासारखं. म्हणून निश्चळ पाहे निश्चळाचा विवेक. निश्चळाला पाहण्याचा विवेक कुणाकडे आहे हो? फक्त संतांकडे आहे. आणि तो विवेक त्यांनी आपल्या शब्द रूपामध्ये काय केलाय? आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे सगळं. त्यांनीच ओळखलं ना निश्चळाला, म्हणून ते लिखाण करू शकतात निश्चळाचं. समर्थांनी स्वतः ग्रंथ लिहिला दासबोध आणि आपल्यासाठी लिहिलाय ना. निश्चळाचा विवेक ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक, निश्चळची तो.
म्हणजे आपण म्हणतो बघा, श्रीकृष्णांनी अवतार घेतला, श्रीरामांनी अवतार घेतला, हनुमान चालुवाने अवतार घेतला, जे जे काही म्हणजे धर्मस्थापनेसाठी काय करतात हो, परमेश्वर अवतार घेतात. आता तो निश्चळच आहे ना. संतांनी जे अवतार घेतले ते सर्वजण काय हो, स्वतः निश्चळच होते ना. म्हणून आपल्याला त्या निश्चळाची ओळख करून देण्यासाठी आपल्यासाठी लिखाण करून ठेवलंय. म्हणजे निश्चळाची ओळख करून देण्यासाठी सुद्धा तो निश्चळच पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला जे आज ज्ञान मिळतंय, जो विवेक आपल्याकडे सतसत विवेक बुद्धी जागृत होते, त्याचं सर्व श्रेय कुणाला आहे हो, सद्गुरूंना आहे. लक्षात घ्या, जे शिकवतायत आपल्याला त्यांना हे सर्व श्रेय जाते. आपली एवढी पात्रता नाही की निश्चळाची ओळख आपण सहज घेऊ शकू. लक्षात घ्या, विषय विकारांमध्ये राहून त्यांचा वापर कामापुरताच करायचा आहे. हे शिकवणारं कोण आहे हो, सद्गुरू परंपरा. त्यांच्याशिवाय हे कोणी शिकवू शकत नाही. भले भले नावं ठेवतात सगळेजण. परमार्थाला काय करतात, परमार्थात आपण काय आहे हो, दरिद्री आहोत. लक्षात ठेवा, परमार्थात श्रीमंत असलं पाहिजे. संतांनी नेहमी कशाचा साठवणूक करून ठेवली हो, आपल्यासाठी ग्रंथाच्या रूपाने साठवणूक करून ठेवली. भौतिक जमवाजमव करून ठेवली नाही. भौतिक सुखाचा कधीही उपभोग घेतला पण नाही आणि काय केलं नाही हो, त्याचा सगळ्यांकडे होतं. असे संत होऊन गेलेत आपल्याकडे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर. यामधील संत तुकाराम तर खूप श्रीमंत असे काय होते हो, 400 एकर जमीन होती. आणि दुसऱ्यांची काय होत्या होत्या, घाणवट वगैरे ठेवलेल्या होत्या, सावकारकी होती त्यांच्याकडं. अखंड सगळ्यांना काय केलं हो, कर्जमुक्त एका क्षणात केलं. आणि स्वतः काय झाले स्वतः काय झाले हो, स्वतः दरिद्रीच बनले. परंतु एक लक्षात घ्या, ते परमार्थामध्ये काय बनले हो, धनवान बनले. आणि प्रपंचामध्ये झिरो, म्हणजे प्रपंचामध्ये दरिद्री बनले. लक्षात ठेवा, हेच करायचंय. परमार्थामध्ये दारिद्र्य रेषेखाली राहायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही इकडं दारिद्र्य रेषेखाली असाल प्रपंचामध्ये तरी काही फरक पडत नाही, पण परमार्थात दारिद्र्य रेषेखाली नसलं पाहिजे. परमार्थात निश्चित काय पाहिजे हो, आपण उच्च पातळीवर पाहिजे, हे समर्थांना सांगायचंय. म्हणून आहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक निश्चळ चितो. आहे निश्चळाचा विवेक, म्हणजे जो असा निश्चळाचा विवेक पाहणारा असा लक्षावधीमध्ये एखादा जन्म घेतो ना. सर्वजण संत होतात का हो, नाही. संत होण्याची भूमिका लाखो लोकांमध्ये एखादाच संत काय होतो, संत म्हणून जन्माला येतो. या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे. काय सांगितलंय हो, या निश्चळाच्या गोष्टी सांगते. आपण पण काय करतोय, सांगतोय निश्चळाच्या गोष्टी सांगतोय, परंतु पुन्हा आपण काय जातो, संसारात अडकतो ना. सोडून दिलाय संसार. आता मी सांगते की काय, निश्चळाची भूमिका सांगते, बरोबर आहे. म्हणून काय मी प्रपंच सोडून दिलाय का हो, नाही. परत आपण त्या चंचळाकडेच जातो ना. आपल्याला माहित आहे की काय हो, हे सर्व नश्वर आहे. हे सर्व काय होणार आहे, एक दिवस जाणार आहे, नाश पावणार आहे. जे काय आपल्याला डोळ्याला दिसतंय ते काय होणार आहे हो, नासणार आहे. कल्पांतकाळी सगळं नष्ट होणार आहे. एवढं सगळं कळतंय, माहित आहे आपल्याला, सांगतोय तोंडाने. परंतु प्रपंच सोडलाय का हो, आपण करायचं सोडलाय का प्रपंच, नाही सोडला. आपण पुन्हा तेच सांगतोय, ठीक आहे. लगेचच काय हो झालं की आपण पुन्हा काय करतो, प्रपंचात लगेच काळजी पडते. काय राहिलंय, काम राहिलंय, हे राहिलंय, ते राहिलंय, ते राहिलंय प्रपंचात. म्हणजे निश्चळाच्या गोष्टी सांगतोय आणि पुन्हा चंचळाकडे धावतोय. लक्षात घ्या, लगेच आता निश्चळाचं सांगितलं, बरं निरूपण दिलं निश्चळाचं, बरोबर आहे. परंतु निरूपण झालं
की लगेच काळजी कुठं लागते हो, ओढ कुठं लागते हो प्रपंचाकडे. माहीत आहे की ते नश्वर आहे, ते नाश पावणार आहे, त्याचा उपयोग नाही आपल्यासाठी. तरीही जीव निश्चळापेक्षा रमतो कशामध्ये हो. 1 तास ह्या परमार्थामध्ये जास्तीत जास्त किती हो, 1-2 तास आपण परमार्थामध्ये रमू शकतो, अखंड देऊ शकतो त्या परमेश्वराला. परंतु अखंड देऊ शकत नाही. कारण का हो, आपण चंचळाच्या भूमिकेत आहे. कारण आपलं चंचळपण आपल्याला स्थिर बसू देत नाही. लगेच नुसता निरूपण संपलं, श्रवण संपलं की ओढ कुठं लागते हो प्रपंचाकडे. म्हणजे आपण चाललो चंचळाकडे. आलं का लक्षात. पुन्हा चंचळाकडे काय सांगितलंय समर्थांनी, या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे. आणि काय हो, पुष्कळ लोक निश्चळ ब्रह्माच्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतात, सांगतात. म्हणजे निश्चळ ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी खूप जण सांगतात, पुष्कळ लोक. पण शेवटी काय होतं, चंचळात गुंतून राहतात. पुन्हा चंचळ जगाकडे काय घेतात, धाव घेतात. चंचळ मायेच्या फेऱ्यातून पलीकडे जाणारे असे लोक फार थोडे आहेत. समर्थ काय म्हणतात, चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, चंचळ मायेच्या या झपाट्यातून, म्हणजे ही चंचळ माया आहे, ह्याच्या झपाट्यातून सुटून जाणारे थोडेच लोक आहेत. मग आपल्याला बनायचंय ते. समर्थ काय म्हणतात, आपल्याला काय बनायचंय, चंचळाच्या, आपण निश्चळाच्या गोष्टी सांगतोय, पुन्हा चंचळाकडे जातोय. बरोबर आहे. आपण काय करतोय, परमार्थ आणि प्रपंच आणि परमार्थ सोबतच करतोय. परंतु हे करत असताना चंचळाच्या भूमिकेतून शेवटी निश्चळाकडे जाता आलं पाहिजे. आणि समर्थ काय म्हणतात, अशा निश्चळाच्या भूमिकेत जाणारे खूप थोडे लोक आहेत. काय आहेत, खूप थोडे आहेत. म्हणून समर्थांना, म्हणजे आज समर्थ आपल्याला एवढं जे शिकवतायत ते कशासाठी हो, कशासाठी शिकवतायत, की फक्त माझ्या दासांनी चंचळाची भूमिका सोडून निश्चळाकडे माझे दास आले पाहिजेत, एवढीच कळकळ हो. एवढीच काय आहे, त्यांची कळकळ आहे. म्हणून आपल्याला जाताना काय करता आलं पाहिजे, चंचळाची भूमिका सोडून निश्चळामध्ये एकरूप होता आलं पाहिजे. जसं संतांनी काय केलं हो, प्रपंच सोडून अखंड, म्हणजे प्रपंच करत असतानाच त्यांच्याकडे काय आली हो, निश्चळाची भूमिका आली. आणि ते काय झाले, एकरूप झाले, त्या परब्रह्माशी एकरूप झाले. म्हणून समर्थ काय म्हणतात, असे परब्रह्माशी एकरूप होणारे खूप थोडे लोक आहेत. आणि आपल्याला त्या भूमिकेमध्ये आणण्याचं कार्य हे संत करतायत हो, अखंड संत करत आहेत. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले, अवघे चंचळची बिंबले जन्मवरी. चंचळी चंचळ जन्मले, काय सांगितलंय, चंचळी चंचळ जन्मले म्हणजे चंचळ मायेमध्ये हा चंचळ जीव जन्माला आला ना. चंचळ मायेमध्येच हा चंचळ जीव जन्माला आला आणि चंचळ जगामध्येच काय झाला हो, वाढला. त्यामुळे त्याच्या अंगी काय हो, जन्मभर काय हो, लक्षात घ्या. आपण आपला जन्म झालाय कशामध्ये, चंचळ मायेमध्ये झालाय. आणि चंचळ मायेमध्ये हा चंचळ जीव काय झालाय हो, जन्माला आलाय आणि अखंड त्यांच्यामध्येच वाढलाय, चंचळामध्येच वाढलाय. त्यामुळं त्याच्या अंगी जन्मभर सगळं काय येणार हो, साहजिकच आहे, चंचळच भिनणार ना. म्हणजे सर्व वासना या काय आहेत हो, मायेतल्याच आहेत ना. चंचळ मूळ मायेपासूनच, खरं बघायला गेलं तर काय हो, या चंचळ मूळ मायेपासूनच त्रिगुण पंचभूतात्मक जग व त्यातच अनंत जीव काय झाले, जन्मले, चंचळ मायेतच वाढले. म्हणून जीवांच्या सर्व वासना कशामध्ये आहेत,
या मायेमधल्याच आहेत ना, वेगळं काय आहे का हो? नाहीये. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निच्चळी पवाडे ऐसा कैचा. बघा, पृथ्वी अवघी चंचळाकडे, आता सगळं जगत चंचळाकडे धावतंय. म्हणून जेवढं म्हणून कर्म घडते तेवढे सगळं काय हो चंचळामध्येच घडतंय ना. या चंचळाचा त्याग करून निश्चल ब्रह्मामध्ये प्रवेश करणारा असा कोण सापडेल? पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निच्चळी पवाडे ऐसा कैचा. म्हणजे समर्थ काय म्हणतात की पृथ्वीवरचं सारे जीव काय झाले तो चंचळ मायेतले असल्यामुळे त्यांची कर्मेही काय आहेत हो माईकच आहेत, चंचळच आहेत. आणि चंचळाचा विवेक बळाने त्याग करून निश्चळ ब्रह्मी, म्हणजे चंचळपणाचा त्याग करून निश्चळ ब्रह्मी एकरूप होणारा म्हणजे महापुरुष काय हो. म्हणजे या चंचळ मायेमध्ये आता सगळं विश्वच निर्माण कशामध्ये झाले. समर्थांना काय सांगायचं इथं की ओवी नीट लक्षात घ्या. पृथ्वी अवघी चंचळाकडे, हा संपूर्ण पृथ्वीचा जन्म चंचळामध्ये झालाय. करणे तितुके चंचळी घडे, जे काय कर्म घडताय ती सगळी कशासाठी कशामधून घडताय तो सगळी चंचळामध्येच सगळे काय कार्य घडतंय. आणि अशा चंचळामध्ये निश्चळाची भूमिका साधायची. म्हणजे काय करायचंय, या चंचळामध्ये राहूनच निश्चळाशी एकरूप व्हायचंय. असे महापुरुष थोडेच आहेत ना, हातावर मोजण्या एवढीच लोक. संत किती आहेत हो, हातावरती मोजण्या एवढेच आहेत. आणि त्यांनीच भूमिका काय केली आहे, फक्त काय झाले तो त्या निश्चळाशी एकरूप झालेत. आपण बाकी सर्व काय करतायत 84च्या फेऱ्यात काय होत आहे तो सगळे फिरतायत. निश्चळाच्या भूमिकेत येणारी थोडीच माणसं आहेत ना. म्हणजे अवघड कार्य आहे हो हे. समर्थ म्हणतात खूप अवघड आहे. सगळीकडं चंचळच आहे. जन्म चंचळामध्ये झालाय, वागणं चंचळामध्ये आहे, सगळी कर्म चंचळासाठी आहेत. आणि या चंचळामध्ये असताना निश्चळाचं नामस्मरण करून त्या निश्चळासारखं व्हायचंय. लक्षात घ्या, अवघड आहे ना, खूप कठीण कार्य आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहायचं म्हटलं की काय होतं, खूप त्रास होतो. आता प्रवाहाच्या दिशेनं वाहत गेला तर काय त्याला त्रास होणार आहे का हो? त्यानं नाही हातपाय हलवले तरी तो आपोआप काय होणार आहे, प्रवाहाच्या बरोबर वाहत जाणार आहे. परंतु त्यानं ठरवलं की नाही प्रवाह असा चाललाय, मला उलटं जायचंय, म्हणजे सगळे चंचळाकडे आहेत. चंचळाकडे जग धावतंय ना. आत्ताच सगळं जग कुठं धावतंय हो, चंचळाकडे धावतंय, नश्वराकडे धावतंय. जे माहिती आहे की बाबा सोबत काहीच येणार नाही, शेवटी म्हणजे मेल्यानंतर काही सोबत येणार नाही, तरी बी माणूस काय करतोय हो, ओरबडतोय, लुटतोय कोणाचं, म्हणजे काय काय कर्म करून काय करतात हो, सगळं घेतायत, सगळं असं ओरबडून घेतायत. परंतु निश्चळ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालायचं म्हणजे अशा चंचळ भूमी, म्हणजे अशा सगळीकडं आपण बघतोय सगळं जग धावतंय हो. कशासाठी? पोटासाठी. म्हणजे सगळं जग कशासाठी धावतंय तर ह्या चंचळासाठी धावतंय ना. लक्ष्मी कशी आहे, चंचळ आहे. म्हणजे सगळेजण कुणाच्या पाठीमागं आहेत, ते चंचळाच्या पाठीमागं आहेत. मग सगळं जग एका साईडला आणि आपण वेगळ्या साईडला जायचंय. लक्षात घ्या, म्हणजे सगळं जग एका दिशेनं धावतंय आणि आपण त्या जगाच्या विरुद्ध दिशेनं धावायचंय. म्हणजे काय, परमार्थ करायचा आहे. सोपं आहे का हो? सोपं नाही आहे. परंतु आपली श्री शिल्लक आहे, आपली काहीतरी पूर्वपुण्यही आहे, म्हणून आपण काय करतोय, या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहू शकतोय. लक्षात घ्या, आपली ताकद नाहीये,
आपल्या जीवामध्ये एवढं सामर्थ्य नाही आहे की आपण या असल्या कलियुगामध्ये विषयायुक्त विषयासक्त कलियुगामध्ये सत्कर्म आपल्या हातून घडणं हे काय नाही आहे, एवढं सहज शक्य नाही आहे. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वागायचं आहे, सोपं नाही आहे. परंतु समर्थ काय म्हणतात की असे जे महापुरुष आहेत की जे चंचळामध्ये राहून सुद्धा निश्चळाच्या भूमिकेत काय करतात, राहतात, निश्चळासारखं राहतात, निश्चळाशी एकरूप होतात. असे महापुरुष हातावर मोजणे एवढेच आहेत असं समर्थांना सांगायचंय. मग पृथ्वी अवघी चंचळाकडे करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैचा. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेके जना उमजे काही. चंचळ काही निश्चळेना, काय सांगितलंय हो, चंचळ काही निश्चळेना. हे चंचळ दृश्य काही निश्चळ होत नाही. आणि निश्चळ ब्रह्म म्हणजे निश्चळ म्हणजे कोण आहे हो, ते परब्रह्म आहे. कधीही चंचळ व्हायचे नाही, लक्षात घ्या. चंचळ म्हणजे दृश्य काही निश्चळ होत नाही आणि निश्चळ कधीही चंचळ होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे निश्चळ कधी मायेत सापडत नाही. म्हणजे नित्यानित्य म्हणजे ह्यातलं मर्म काय आहे हो, या सर्व या ओवीतील मर्म काय आहे तर नित्यानित्य विवेक केल्याने मनुष्यास काहीतरी उमगेल. चंचळ निश्चळाचा विवेक नित्य जागृत ठेवला तर काहीतरी काय होते, उमगते. म्हणजे आपल्याकडं काय पाहिजे, सारासार विवेक बुद्धी पाहिजे. निश्चळ आणि चंचळ आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला करायचंय काय, करतोय काय आपण आणि आपल्याला जायचंय कुठं, आपलं देह काय पाहिजे हो. आपल्या जीवनामध्ये येऊन तुम्ही काय कमवताय ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय आणि कुणाकडं जायचंय, त्या निश्चळाकडं जायचंय. जो निश्चळाच्या भूमिकेमध्ये अखंड आहे त्याच्याकडं आपल्याला जाता आलं पाहिजे, त्याच्याशी आपल्याला त्या निश्चळामध्ये एकरूप होता आलं पाहिजे. सोपं नाहीये. नदीच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला जायचंय, सोपं नाहीये. परंतु समर्थांनी आपल्यासाठी काय करून दिलंय हो, हे सर्व सोपं करून दिलंय. म्हणून नित्यानित्य विवेक आपल्याकडं पाहिजे. म्हणजे आपल्याला समजेल, आपला रस्ता सापडेल. आपलं काय सदसद विवेक बुद्धी काय करायची, जागृत ठेवायची. म्हणजे आपल्याला त्या निश्चळ आणि चंचळामधील फरक समजेल आणि आपल्याला कुणाकडे जायचंय हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला निश्चळाकडे जायचंय, लक्षात ठेवा. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुजे तरी निर्बुजे किंचित मात्र. काही उमजले तरी नुमजे, काही समजलं तरी आपल्याला काय होत नाही, काही थोडंसं समजलं तरी ते नीट काय होत नाही, आपल्याला पटत नाही. आपल्याला सहजासहजी कुठल्या गोष्टी पटत नाहीत, लक्षात ठेवा. आणि थोडे मनात उतरले म्हणजे थोडं उमजलं तरी नीट काय होत नाही, लक्षात येत नाही. काही ज्ञान झाले तरी त्यात थोडा संशय उरतोच. हे आपलं काय आहे, लक्षणच आहे प्रत्येक मनुष्याचं. म्हणजे काय, देव जरी समजला, देवाने दर्शन जरी दिलं आपल्याला प्रत्यक्षात, तरी आपण त्याच्यावर संशय घेऊ की काय हो, खरंच हा देव असेल का. म्हणजे ही आपली काय आहे, भूमिका आहे. आपल्याला काय समजत नाही, समजलं तरी आपण त्यात चुका काढतो. खूप लोक आहेत काय म्हणतात, अहो नावं ठेवतात हो, अखंड. अखंड म्हणजे धर्मस्थापनेचं कार्य करणाऱ्या लोकांच्या सुद्धा आडकाठी टाकतात ना. असे भरपूर लोक आहेत की काय हो, लक्षातच येत नाही की कार्य कशाचं चाललंय. हे सर्व जे कार्य चाललंय, बैठकीच्या स्वरूपात जे कार्य चाललेलं आहे ते काय आहे हो, धर्मस्थापनेचं कार्य आहे. अखंड काय शिकवलं जातं, सदसद विवेक बुद्धी शिकवली जाते. जाती धर्म इथं पाळला जात नाही. मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म
हेच काय केलं जातं, अखंड याच गोष्टीचं पालन केलं जातं. परंतु समाज हा काय आहे हो, जो मनुष्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेत हो, ते ज्ञानाच्या सत्सद म्हणजे ज्ञान देतायत म्हणून काय होतोय हो, त्यांना विरोध होतोय. अनेक जण काय करतात, संदेह घेतात. संदेह, अनुमान आणि भ्रम अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चळी कद्या नाही वर्म समजले पाहिजे. संदेह, अनुमान आणि भ्रम काय सांगितलंय, काही म्हणजे जोपर्यंत चंचळाचा पगडा आहे तोपर्यंत संशय, अनुमान व भ्रम हे उत्पन्न होऊन व्यर्थ काय होणार हो, कष्ट होत देणार आपल्याला. निश्चळामध्ये मात्र निश्चळी कदा नाही वर्म, निश्चळामध्ये असलं काय आहे का हो, नाही. हे आपल्याला काय समजलं पाहिजे ना, की काय हो, संदेह, अनुमान, भ्रम हे कुणामध्ये, चंचळामध्ये. हे निश्चळामध्ये आहे का, नाही. ही तर गोष्ट आपल्याला काय केली पाहिजे, व्यवस्थित समजली पाहिजे, की निश्चळ हा निश्चळच आहे आणि चंचळ हा चंचळच आहे. चंचळाकार तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. चंचळाकार तितुकी माया काय सांगितलंय हो, चंचळाकार तितुकी माया, जेवढी काही आहे ती काय आहे, चंचळाकार. म्हणजे जेवढे म्हणून चंचळ रूपी आहे ते सर्व काय आहे हो, माया. आणि मायेचे म्हणून जे काय आहे ते काय होणार नाही, नाश पावणार. म्हणजे जेवढं चंचळ रूप आहे तेवढं काय होणार आहे हो, नाश पावणार आहे. आणि निश्चळामध्ये मात्र ह्यापैकी काय आहे का हो, काहीच नाहीये. म्हणजे चंचळाकार तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. म्हणजे जेवढं काही मायेचं आहे तेवढं सगळं काय होणार आहे, एक दिवस नाश पावणार आहे. आणि त्यात लहान मोठं म्हणायचं राहतच नाही ना. म्हणजे सगुण साकार सारं काय आहे हो, नाशवंत आहे. त्यात लहान मोठे काय निवडावे. आता आपण सांगण्याचं तात्पर्य काय हो, की एकदा आपण मरण पावलो मग श्रीमंत गरीब राहते का हो तिथं. श्रीमंत आणि गरीब, मृत्यू हा मृत्यूच आहे ना, सर्वांना सारखाच येतो. गरीब असो आणि श्रीमंत असो, तो भेदभाव करतो का मृत्यू, कधी नाही करत. म्हणजे मरण हे सर्वांना येतच. का श्रीमंतांना उशिरा येतं आणि गरीबाला लवकर येतं असं आहे का हो, तिथं भेदाभेद नाहीये. म्हणून समर्थ काय म्हणतात, जेवढं चंचळ आहे तेवढं सगळं नाशिवंत आहे. तिथं लहान मोठं राहतच नाही ना. हा श्रीमंत आहे म्हणून त्याला खाली ठेवा, त्याला उशिरा नेऊ असं म्हणतोय का यम. म्हणजे तिथं भेदाभेद नाही. त्या निश्चळाकडं काय नाही हो, भेदाभेद नाहीये. भेदाभेद कुठे आहे, आपल्याकडं आहे. चंचळाकडं आहे भेदाभेद. सगट माया विस्तारली, अष्टदा प्रकृती फापावली, चित्र विचित्र विकारली नाना रूपे. सगट माया विस्तारली, सगळी माया काय झाली हो, विस्तारलेली आहे. म्हणजे जेवढं काही ही सगळा विस्तार दिसतोय हा सगळा माया आहे. आणि अष्टदा प्रकृतीच जिकडं तिकडं काय आहे हो, फैलावली आहे. व तीच अनेक रूपाने काय हो, चित्र विचित्र बनलेली आहे. म्हणजे काय, सारा मायेचाच विस्तार आहे. हे ब्रह्मांड हा अष्टदा प्रकृतीचा विस्तार असून चित्र विचित्र अनंत रूपाने तीच विकार पावते. बरोबर ना, तीच विकार पावते. कोण, माया. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार नाना रूपे. नाना उत्पत्ती नाना विकार म्हणजे जे काही अनेक उत्पत्ती आहेत, म्हणजे अनेक प्रकारचे, नाना प्रकारची उत्पत्ती, विकार, अनेक लहान थोर प्राणी, पदार्थांचे अनेक प्रकार व अनेक रूपे. म्हणजे अनंत विकार पाहून मायेत नानाविध चमत्कारिक लहान थोर प्राणी काय झालेले आहे, तो चमत्कारिकच आहे. आपण पण एक चमत्कारच आहे भगवंताचा. अशा प्रकारचे काय झालेले आहेत, प्राणी निर्माण झालेले आहेत.
विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसो लागले काहीचा बाही. बघा, विकारवंत विकारले म्हणजे ही सर्व विकारवंताला म्हणजे मूळ मायेला विकार होऊन झालेली आहेत. लक्षात घ्या, आपण सर्वजण काय दिसतोय ते काय आहे हो? मूळ मायेला विकार होऊन आपण सर्व जन्मलेलो आहोत. सूक्ष्म होते तेच काय झाले, जडत्वाला आले आणि तेच काहीच्या बाई अपाट दिसू लागले. म्हणजे सूक्ष्मातून मोठं असं अफाट रूप दिसू लागलं. म्हणजे काय हो, मूळ मायाच काय आहे हो, विकारवंत आहे. ती मुळात सूक्ष्म असली तरी काही नसून काहीच्या बाही अफाट म्हणजे जगदंब रूप होऊन स्थूळ जडापर्यंत काय विस्तारलेली आहे. म्हणजे मनुष्य योनीतही अनंत शरीरे झाली व भाषा परत्वे त्यांना अनंत नामे मिळाली. म्हणजे नुसतं मनुष्याचंच घ्या ना, जगभरातले मनुष्य आहेत त्यांचंच घ्या. बघा किती शरीर, एक माणूस एकासारखा नाहीये. लक्षात घ्या, निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल तो निश्चळ, की एवढी कोट्यानुकोटी माणसं आहेत जगभरात, वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारलेली आहे, वेगवेगळ्या भाषा बोलतात, परंतु एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा नाहीये. म्हणजे निर्माण करणारा केवढा श्रेष्ठ असेल हे आपल्याला बघता आलं पाहिजे. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळो आली काही काही. बघा, मग नाना शरीरे निर्माण झाली, मनुष्याची शरीरे वेगवेगळी. कुठं चपट्या नाकाची लोक आहेत, कुठं सरळ नाकाची लोक आहेत, कुठं असं गुबऱ्या गालाची लोक आहेत. म्हणजे वेगवेगळा जसा देश तसा वेश, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माणसं जन्मली. कुठे डोळे लहान आहेत, कुठे मोठे आहेत, कुठे कसं आहे. म्हणजे शरीराची ठेवण जरी वेगळी असले तरी मनुष्याची शरीरे अनेक निर्माण केलीत ना. एकही मनुष्य एकासारखा म्हणजे सेम टू सेम नाहीये. म्हणजे निर्माण करणारा किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ही या मायेतूनच, म्हणजे चंचळ रूपी मायेतूनच ही शरीर काय झालेत, निर्माण झाली. आणि त्यांना परत नावं ठेवली ना, सर्वांना नावं दिलेत, प्रत्येकाला नावं आहे. लक्षात घ्या. आणि भाषा प्रत्येकाला कळल अशी आहे. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी. देश परत्वे भाषा बदलते, गाव परत्वे प्रत्येक 5 मैलाला काय बदलते व भाषा बदलते. म्हणजे किती केवढा मोठा विस्तार आहे मायेचा. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे. मग नाना रीती नाना दंडक, मग आलं काय हो, वेगवेगळ्या जसा देश बदलल, जसं गाव बदलल, तसं आचार विचार दंडक तिकडच्या रीतिरिवाज काय होतात, बदलतात. तरी प्रत्येक समूह योग्य प्रकारे काय करतात हो, जरी भाषा बदलत असेल, जिथले तिथले रीतिरिवाज वेगळे असतील, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं उत्तम प्रकारे जीवन काय करत असतो, जगत असतो. करणी कोणाचे, देणं ईश्वरच आहे हे. म्हणून सर्व शरीर काय करतात, इथं अखंड वास करतायत हो या पृथ्वी तलावर. देवाची इच्छा आहे म्हणून आपण आहे सर्व. देवाची जर इच्छाच नसती, आपण नसावं, तर आपण निर्माण होऊ शकत नाही. ज्या क्षणी देवाला वाटेल की मला नकोय हे पृथ्वी, तो काही करू शकतो. लक्षात घ्या. परंतु त्याचा अखंड काय आहे हो, प्रत्येक देहावरती त्याचं प्रेम आहे, म्हणून तो आपल्याला सांभाळतोय. लक्षात ठेवा. अष्टदा प्रकृतीची शरीरे, वर्तो लागले सकळ लोक. अष्टदा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपुल्याला प्रकारे वर्तो लागती. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या प्रकारे म्हणजे निर्माण झाली लहान थोरे. कोणी मोठं, कोणी लहान, असं कोणी एकासारखं एक दिसत नाही. आणि ही अष्टदा प्रकृतीची शरीरे असे अनेक निर्माण झाली आणि प्रत्येक जण आपापल्या प्रकारे काय करू लागले, जगू लागली ना. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारीची उठिली नाना बंडे. नाना मते निर्माण झाली. आता लोक निर्माण झाली, देश वेगवेगळे निर्माण झाले, की प्रत्येकाची विचारसरणी, प्रत्येकाची मतं वेगवेगळी निर्माण झाली. मग समर्थ काय म्हणतात, नाना मते निर्माण झाली. अशा प्रकारे काय हो, नाना मतं निर्माण झाली. आणि त्याने काय केली, पुढं काय झालं,
अनेक प्रकारची पाखंडे म्हणजे वेद विरुद्ध मते वाढली, लक्षात घ्या. आणि त्यातून काय निर्माण झाले हो? बंड. अनेक प्रकारचे अनेक बंड काय झाले? निर्माण झाले किंवा माजले. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही. जैसा प्रवाह पडिला, जसं रूढी पडली तसंच लोक काय झाले हो? वागू लागले. कुणी कोणाचं निवारण करावं म्हणजे स्वतःचे मन परत सगळे स्वच्छंदी झाले ना. प्रत्येकाच्या मतानं सगळेजण वागू लागले. कुणी कोणाचं निवारण करायचं ऐक्य राहिलं नाही. म्हणजे जसा प्रवाह पडत चालला तसतसे लोक काय हो? त्या प्रवाहाबरोबर चालले. सर्वात एकरूपता नसल्यामुळे कुणी कुणाला वारावे अशी म्हणजे कुणी कोणाला विचारायचं, कोण कोणाला विचारणार असं काय पडली हो? रूढ पडली. पृथ्वीचा झाला गळाटा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. बघा समर्थांनी किती सुंदर ओवी दिली. पृथ्वीचा झाला गळाटा. आता एक लक्षात ठेवा, नुसती दोन देशात भांडणं झाली तर काय होतंय हो? युद्ध जर झालं तर सगळ्यात मोठी हानी त्या आईलाच होते ना, त्या पृथ्वी मातेला. अखंड आपण भांडतोय कुठं? सगळ्या तोफा डाकतोय कुठं? त्या पृथ्वी मातेवरती. लक्षात ठेवा. मग अशा अशा आपल्या या कारनाम्यामुळं म्हणजे ज्याचे त्याचे मतं वेगवेगळी झाली. प्रत्येकजण आपापल्या मताप्रमाणे वागू लागला. त्यामुळं ह्याचं ह्याला पटलं नाही, त्याचं त्याला पटलं नाही की भांडणं होणारच ना. जसं एका घरात घडतं तसं देशांमध्ये एका जगामध्ये पण तसं घडतं. लक्षात ठेवा. मग त्यामुळं पृथ्वीचा काय झालाय हो? समर्थ म्हणतायत गळाटा. पृथ्वीचा झाला गळाटा, एकाहून एक मोठा. प्रत्येक जणाला वाटतंय मीच मोठा. म्हणजे साऱ्या दुनियेचा नाना मतांतरामुळे गोंधळ उडालाय. त्यामुळं पृथ्वीचा काय झालाय हो? गळाटा झालाय. जो तो आपापल्या म्हणजे आपापल्या दुसऱ्यापेक्षा मोठा समजू लागला. जो तो आपल्याला स्वतःला काय समजू लागला हो? मोठा समजू लागला. आणि एकापेक्षा एक मोठे असे काय झाले हो? अग्रेसर सरसावले. आता त्यात खऱ्या खोटीची निवड तरी कोणी कशी करावी? आता जे चाललंय ना आता जे आपल्या खऱ्या जीवनामध्ये जे चाललंय ते समर्थांनी इथं मांडलंय. कोणाला खरं म्हणायचं कोणाला खोटं म्हणायचं, जो तो काय हो? मीच मोठा आणि मीच खरा असं जो तो काय करतोय? आवाज उठवतोय. म्हणून समर्थ काय म्हणतायत? पृथ्वीचा झाला गळाटा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. आचार बहुक चिंत पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगची झाला स्वाभिमाने. बघा, आचार बहुकंचित पडिला. काय सांगितलं? आचरण माणसाचं काय झालं हो? बिघडलं ना. आचरणाची काय झाली? खिचडी झाली समर्थ म्हणतात. म्हणजे हा आचार सुद्धा वेगवेगळे पडले. आचार कचाटीत सापडलाय ना. आचरण कचाटीत सापडलंय. म्हणजे आचरणाची काय झाली? आचाराची काय झाली हो? खिचडी झाली. म्हणजे कित्येकांचा आचार पोटाला मिळेनासे झाल्यामुळे बुडून गेला. त्यातच कित्येक पोट बाबू निघाले. म्हणजे पक्षा अभिमानाने आचाराची नक्कल म्हणजे बाह्य देखावा मात्र राहिली. आपल्या पक्षाचे अभिमानी असे सोंगाडे काय झाले? उभे राहिले. समर्थ काय म्हणतात? सगळं आपलाच भाग आहे. काय हो? बघतोय आपण काय झालंय हो? जो तो पोटासाठी बुडाला. पोटासाठी म्हणजे काय हो? इतभर पोट दिलंय. पोट्याची इस्टेट काय केली? लुबाडली. कशासाठी? इतभर पोटासाठी. म्हणजे पोटासाठी बुडाला. अवघा वरपंगची झाला स्वाभिमाने. आणि दुसऱ्याच्या जीवावर जगणारे भरपूर आहेत. काय हो करतायत? भ्रष्टाचार, अखंड भ्रष्टाचार माजलाय सगळ्या जगामध्ये. म्हणजे आपल्या देशामध्ये भयंकर असा काय हो? भ्रष्टाचार माजलेला आहे. जो तो वरपांगी जगतोय. स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवलाय प्रत्येकानं.
प्रत्येकानं काय केलाय, आपापला स्वाभिमान काय ठेवलाय, घाण ठेवलाय. आणि प्रत्येक जण त्या पोटासाठी कसा बी वागतोय, कसा पण वागतोय. लक्षात घ्या, कुठला बी घोटाळा करतोय, कितीही भ्रष्टाचार करतोय, दुसऱ्याची मुंडी आवळतोय. कशासाठी समर्थ म्हणले, सगळं चाललंय पोटासाठी. अरे काय हे पोट नेणार आहे का बरोबर? नाही नेऊ शकत. लक्षात ठेवा. म्हणून आचार बुडवून द्यायचा नाही हो. बुडालाय आचार, परंतु आपल्याला आचार बुडवून द्यायचा नाहीये, हे समर्थांना सांगायचंय. देव झाले उदंड, देवाचे मांडले भंड, भूता देवतांचे थोतांड, एकची झाले. देव झाले उदंड, देव बी पुष्कळ झाले. देवांचं सुद्धा काय केलंय हो, सगळ्यांनी बाजार मांडलाय. पूजा मार्ग अनेक निघाले. बघा की देवाच्या ठिकाणी जाऊन बघा, लक्षात येईल आपल्या. काय हो, देवांचा सुद्धा बाजार मांडलाय लोकांनी. आणि भूत पिशाच व देवता यांच्या उपासना मार्गाची काय केली, भेसळ होऊन सर्व काय हो थोतांड माजले. खरं काय लोकांना कळना, सात्विक काय आहे ते लोकांना कळना, आणि लोक नको तिकडे फिरतायत. मगाच्या त्या गोष्टीप्रमाणे दिसला गुलाल, अरे कशावर मांडलाय तो गुलाल ते सुद्धा कळत नाही लोकांना. पूर्ण ग्रंथ पाहत नाहीत आणि सुटतात काय हो, पळत सुटले ना पाया पडायला. रांगाच्या रांगा लागल्या. बघितलंय का, घाणीवर गुलाल टाकलाय बाबा. तिथं देव नाहीये, परंतु ऐकायला तयार नाही. सांगायचं कोणी या लोकांना? सांगणारा आला पाहिजे तरच लोकांना कळतंय, आणि सांगणारावरती विश्वास ठेवता आला पाहिजे. आपल्याला जो सांगणारा आलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवता आला पाहिजे. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना, एकास एक वळेना अनावर. मुख्य देव तो काय होईना, कळेना. या सगळ्या फापट पसाऱ्यात मुख्य देवाचे काय होतोय, आपण विसरतोय. मुख्य देव कोणता हे कोणालाच कळेना, कुणाची मते कोणाला मिळेनाशी झालीत, व कोणी कुणास आवरेना असं झालंय. आता ही खरी परिस्थिती आहे. समर्थांनी आपल्याला आता श्रवण दिलंय, परंतु ही परिस्थिती आता आहे खरं. काय हो, मुख्य देव लोकांना कळना, आणि कुणी म्हणजे कुणाची मत मिळना, ती कुणी काय पण मत मांडतंय. थोतांडाय म्हणतात, परमार्थाला थोतांडाय म्हणतात, आणि आम्ही सांगतो ते खरंय म्हणतात. बघा, असे पण आहेत. बघतोय आपण यूट्यूब चॅनलवरती. काय माझंच खरं माना असे म्हणणारे पण काय आहेत, खूप जण आहेत. पण समर्थ म्हणतात हे काय कामाचं नाही रे. म्हणून समर्थ आलेत आपल्यासाठी. कुणी कुणाला आवरणं असं झालंय. मुलं तर आवरतात का आपल्याला? नाही आवरत. म्हणजे समर्थ काय म्हणतात, हे बदललं पाहिजे हो. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारा सार, कैचा लहान कैचा थोर कळेची ना. ऐसला नासला विचार, असा काय झाला, अशा रीतीने खरा विचार नाश पावलाय. खरा विचार, विवेकाचा विचार, परमार्थाचा विचार काय होय झालाय हो, नाश पावलाय. सारासार विचार पाहतो कोण? कोण पाहतंय आता सारासार विचार? कोणी पाहत नाही. लहान कोण मोठा कोण हे काहीच कळना. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती. बघा, शास्त्रांचा बाजार भरला, सगळ्या शास्त्रांचा काय हो बाजार भरून देवांचा काय केलाय, गोंधळ माजलाय, व कामनिक व्रतामागे लोक लागू लागलेत. म्हणजे काय हो, हे लोकांच्या काय झाल्या, उड्या पडल्या त्या. म्हणजे अनेक देव व शास्त्रे यांचा बाजार भरला. कामनिक इच्छा तिकडं काय झाले, पुरी करणारी व्रते तेवढीच लोक काय करू लागलेत. लक्षात ठेवा. म्हणजे बघा, आपण काहीतरी मिळावं ह्याच दृष्टीनं काय करतोय, व्रतवैकल्य करतोय. एवढं शिल्लक राहिलंय. खऱ्या देवाची ओळख कुणीच घेना. लक्षात ठेवा. मी हे व्रतवैकल्य केलं की मला हे प्राप्त होईल, मला धनसंपत्ती येईल माझ्या घरी, एवढ्याच आशेपोटी आपण सगळे व्रतवैकल्य केली आतापर्यंत करतोय. प्रत्येक जण काहीतरी मिळावं म्हणून व्रतवैकल्य करतायत. आणि या सगळ्या गोंधळात मुख्य देव कोण तेच कोणाला ओळखता आलेलं नाही. अवघे ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हरपले, अवघे अना एक झाले चहूकडे. काय झाले,
ऐसे अवघे नासले. अशा प्रकारे सगळं काय झाले, नासलंय. असं सगळं बिघडून गेले. खरे खोटे लोपले. जिकडं तिकडं सगळं निर्णायक झाले. ह्याप्रमाणे खऱ्या खोट्याचा निर्णय होईनासा होऊन समाज काय गेलाय हो, नासून गेला. समाज अनाविक म्हणजे ज्याला नाविक किंवा कर्णधार प्रमुख नावाडी नाही असा, किंवा अनायक म्हणजे नायक किंवा नियंता नाही असा झालाय. बरोबर ना? अना म्हणजे काय दिलंय समर्थांनी इथं, काय सांगितलंय हो? अना म्हणजे ज्याला नाविक नाही, नावाड्या नाही, चालवणारा कोणी नाही असा झालाय समाज. अनायक असं समर्थांना म्हणायचं. अना म्हणजे अनायक म्हणजे ज्याला कोणी नियंता नाही असा झालाय समाज, असं समर्थ सांगतायत. ऐसे अवघे नासले, सत्य हरपले, अवघे अना एक झाले चहूकडे. म्हणजे कोणी त्याला काय नाही हो, आपण म्हणतो कुणीही नाही, काय नाही त्याला, वाली नाही. म्हणजेच काय, कुणीही नायक नाही, कुणी नावाड्या नाही, असा अना असं झालंय हे जग. त्याला चालवणारा कोणी राहिलेला नाही. अशा प्रकारे जगाची अवस्था झाली. सगळ्या समाजाची अशी अवस्था झाली. मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयास तेची थोर. मतांचा गलबला म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी, असं सगळं बिघडून गेलंय, खरं खोटं लोपलंय. आणि काय झालंय, समर्थ म्हणता कुणी नियंत्रण राहिलं नाही. आणि मतांचा गलबला माजून कुणी कुणास विचारेनसं झालंय. जो ज्या मताच्या प्रवाहात सापडला त्याला तेच मत काय हो, श्रेष्ठ असं वाटू लागलं. म्हणजे जो ज्या मतात अडकलाय त्याला आपलंच मत श्रेष्ठ वाटू लागलंय. असत्याचा अभिमान तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. असत्याचा स्वाभिमान म्हणजे आपलं असत्य असून सुद्धा त्याचा काय आहे हो, लोकांना स्वाभिमान आहे. त्यामुळंच काय पावतंय हो, पतन होतंय त्यांचं. काय म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, परंतु खोट्याचा असत्याचा अभिमान धरल्यास अधोगती होते. समर्थांना हे तर काय सांगायचंय, असत्याचा अभिमान तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधती. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की खोट्याचा असत्याचा अभिमान धरल्यास अधोगती होते, समाजाचा नाश होतो. म्हणून ज्ञाते लोक खरे काय याचा शोध घेतात. म्हणून ज्ञाते लोक काय हो, सत्य शोधित असतात. म्हणून ज्ञाते लोक काय करतात, नेहमी सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात, असत्याच्या पाठीमागं धावत नाहीत. लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास करतळामळ, आता ऐका केवळ विवेकी हो. लोक वर्तती सकळ म्हणजे लोक ज्याप्रमाणे वागतात, म्हणजे लोकांच्या वागणुकीचे सारे प्रकार जाणत्याला तळ हातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसत असतात. अहो आता ऐका, शुद्ध विवेकी लोक असतात ते कोणत्या मार्गाने जातात व कोणत्या देवाला भजतात याचा प्रत्यक्ष अनुभव लक्षपूर्वक काय समर्थ म्हणतात, श्रवण करा. लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसे हे रोकडी प्रचिती सावध ऐका. मृतिका धातू पाषाणाधिक, ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. आपण अनेक देवांच्या काय करतो, मृतिका धातू पाषाणाचे म्हणजे देवाच्या मूर्तींचं काय करत असतो, आपण भजतो ना. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, माती धातू पाषाण इत्यादिकांच्या अनेक प्रतिमा असतात आणि बहुतेक लोकांची पद्धत ह्या प्रतिमांच्या देवालाच भजण्याची असते. म्हणून धातू पाषाण मृतिकेच्या अनेक मूर्ती करून हाच देव ह्या भावनेनं त्यांची पूजा अर्चा करावी, हा बहुजन समाजाचा काय आहे हो, मार्ग आहे. नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती ऐकनर, जप ध्यान निरंतर करती पूजा. नाना देवांचे अवतार म्हणजे अनेक देवांचे काय झाले हो, अवतार झालेले आहेत. त्यांच्या घडलेली चरित्रे कोणी लोक काय करतात, ऐकतात आणि त्या अवतारांचे जप ध्यान पूजा नेहमी करतात. म्हणजे काही लोक काय करतात हो, रामकृष्णादी देवांची
अवतार चरित्रे ऐकून त्या त्या अवतारांची जपध्यान पूजा करतात. ऐक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानती एक. एक सकळांचा अंतरात्मा, अनेक म्हणजे सर्वांचा एक असणारा अंतरात्मा, विश्वात वावरणारा विश्वात्मा किंवा द्रष्टा साक्षी असा जो ज्ञानात्मा, त्यालाच कोणी देव मानतात. त्याला कोणी देव मानतात. काही लोक कोणाला देव मानतात? जो सकळांमध्ये एक अंतरात्मा, विश्वामध्ये जो वरतो तो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा, या सर्वांना काय मानतात? एक मानतात. एक ते निर्मळ निश्चळ, कदापि नव्हे ती चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तूच ते. एक ते निर्मळ निश्चळ, कुणी निर्मळ व निश्चळ अशा ब्रह्माला देव मानतात. अनन्य भावाने केवळ वस्तुरूप झाल्यामुळे ते कधीही चंचल होत नाहीत. म्हणजे कित्येक निर्मळ व नित्य निश्चळ अशा परब्रह्म वस्तूचे म्हणजे चिंतन करतात. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. एक नाना प्रतिमा काय सांगितलंय? एक ते नाना प्रतिमा काय सांगितलं? तात्पर्य काय हो? अनेक प्रतिमेचा देव मानणे म्हणजे प्रथम प्रतिमा पूजा हा एक वर्ग, अनेक प्रतिमांचे काय देव मानणे हा एक वर्ग, म्हणजे प्रतिमांचं पूजन करणारा एक वर्ग. अवतार चरित्र मानणे म्हणजे अवतार उपासना म्हणजे दुसरा वर्ग. अंतरात्मा मानणे म्हणजे अंतरात्मा भजन हा तिसरा वर्ग. आणि निर्विकार ब्रह्म मानणे हा काय हो? म्हणजे निश्चळ ब्रह्मोपासना हा चौथा वर्ग. अशा 4 प्रकारांनी लोक देवाची पूजा करतात. म्हणून चत्वार देव निरूपण नाम म्हणजे काय सांगितले? सृष्टीतल्या भिन्न भिन्न स्वभावांच्या सर्व लोकांचा ह्या 4 वर्गातच म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? ही 4 वर्ग सोडून म्हणजे एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. म्हणजे काही लोक प्रतिमांच्या पूजा करतात, काही लोक अवतार महिमांच्या पूजा करतात, म्हणजे अवतार महिमा चरित्र वाचतात, ऐकतात, त्यांचीच उपासना करतात. तिसरं कुठला? जे अंतरात्म्यालाच फक्त मानतात. आणि तिसरे कोण व चौथे कोण? निर्विकार परब्रह्माला जे मानतात. या 4ही लोक असे 4 लोकांचे काय पडतात? आपल्या समाजामध्ये गट पडतात. याच्या व्यतिरिक्त गट पडत नाही, हे समर्थांना सांगायचे. ऐसे हे चत्वार देव, सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोटेची नाही. ऐसे हे चत्वार देव हा म्हणजे हे समर्थांनी हे 4 प्रकारचे जे देव दाखवलेत ते सोडून दुसरे देव नाहीयेत, हे समर्थांना सांगायचे. अशा प्रकारे सृष्टीमधील स्वभावसिद्ध असे हे 4 प्रकार आहेत. ह्याशिवाय दुसरा देव कोठेही नाही. अवघे एकची मानती, ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टदा प्रकृती ओळखली पाहिजे. अवघे एकची मानती म्हणजे काय सांगितलंय? सगळं एकच मानतात, म्हणजे सगळ्या जगात एकच अंतरात्मा आहे असे जे मानतात ते देवाला आत्म्याला साक्षी समजतात. परंतु अष्टदा प्रकृतीमुळे आत्म्याला हे साक्षीत्व आले, हे काय केलं पाहिजे? ओळखलं पाहिजे. म्हणजे वस्तुतः आत्म्याच्या ठिकाणीही साक्षत्वही उरत नाही. हे सारे लोक पुन्हा आम्ही एकाच देवाची पूजा करतो असे म्हणतात, पण याची परीक्षा त्या देवालाच ठाऊक. पण अष्टदा प्रकृती ओळखून प्रकृतीपर, प्रकृतीहून निराळा श्रेष्ठ परमात्मा जाणला पाहिजे. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महान भाव विवेके जाणावा. प्रकृतीमधील देव म्हणजे प्रकृतीतले देव म्हणजे काय हो? प्रकृतीचा स्वभावच होय. प्रकृती पलीकडील पदार्थाहून वेगळा भावातीत असा परमात्मा भावातीत महात्मेच जाणतात व अशांची ओळख ही विवेकानेच होत असते. म्हणजे काय सांगितले? मायेमधील देव म्हणजे मायेचेच एक अंग होय, परंतु प्रकृती पलीकडचे भावाला आकलन न होणारे असे जे परब्रह्म
ते महात्म्यांनी विवेकाने काय करावे, समजून घ्यावे. जो निर्मळास ध्यायील तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. जो निर्मळास ध्यायील म्हणजे काय सांगितलंय, जो निर्मळाला काय करील, काय सांगितलं इथं, जो निर्मळाला काय, जो निर्मळ ब्रह्माचे ध्यान करील तो निर्मळ काय होईल, व स्वरूपच पावेल. जो निर्मळ निश्चळास भजेल तो निर्मळ निश्चळच होईल. जो ज्याचे भजन करील तो तद्रूप होतो. हे काय करा समर्थ म्हणतात, हे लक्षात ठेवावे. शिर नीर निवडती ते राजहंस बोली जेती, सारा सार जाणती ते मानभाव. दूध व पाणी ह्यांची निवड करतात त्याला काय म्हणतात, व राजहंस म्हणतात. त्याप्रमाणे ह्या विश्वात सार काय आहे व असार काय आहे हे जे जाणतात त्यांना काय म्हणावे, महात्मा म्हणतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, दूध व पाणी वेगळे करणारे जसे पक्षात एक राजहंसच आहेत, त्याप्रमाणे सार म्हणजे निश्चळ ब्रह्म व असार म्हणजे चंचल प्रकृती ह्यांचे तारतम्य विवेकी लोक म्हणजे राजहंसच जाणतात. म्हणजे कोण, व विवेकी लोक जाणतात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, सार असार हे कोण जाणू शकतं, विवेकी लोक महात्मे जाणू शकतात. अरे जो चंचळास ध्यायील तो सहजची चळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळची. समर्थ काय सांगतात इथं, जो चंचळाचं ध्यान करील तो चंचळच होईल आणि म्हणजे चळेल किंवा नाश पावेल असं समर्थांना सांगायचंय. आणि जो निश्चळाचं भजन करील तो निश्चळच होईल आणि तो निश्चळाशीच एकरूप होईल ना. प्रकृती सारखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोका ऐसे. प्रकृती सारखे चालावे, समर्थ काय म्हणतात, प्रकृती सारखे चालावे म्हणजे काय सांगितलं इथं, मायेप्रमाणे वागावे परंतु अंतकरणात काय करायचंय, व शाश्वत स्वरूपाची ओळख करून घ्यायची. म्हणजे सत्य अशी जी परब्रह्म वस्तू तद्रूप होऊन लोकाचाराप्रमाणे ज्ञात्याने काय करावे, वागावे. म्हणजे लोकासारखंच ज्ञात्याला वागलं पाहिजे, पण त्याने अंतरी निश्चळ ओळखले पाहिजे. शाश्वत ब्रह्मवस्तू होऊन लोकासारखंच लोकात वागता आलं पाहिजे. समर्थांना इथं काय सांगायचे, शेवटची ओवी बघा, व्यवस्थित श्रवण करा. प्रकृती सारखे चालावे परी अंतर शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोका ऐसे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, प्रकृतीसारखं जसं आपण समाजात जसं वागतो तसं आपल्याला वागता आलं पाहिजे, समाजासारखं वागता आले पाहिजे, परंतु अंतरी शाश्वताची ओळख घेता आली पाहिजे. म्हणजे सत्य होऊन वर्तावे लोका ऐसे, आपल्या अंतरी भावार्थ आपल्या अंतरीचा भाव त्या निश्चळासारखा असला पाहिजे. एवढं समर्थांना सांगायचंय की लोकांमध्ये वावरत असताना आपण निश्चळाच्या भूमिकेत वागायचं, अंतरी निश्चळाची भूमिका ठेवायची. लोकांना आपण सांगायचं नाही, अंतरी काय करायचे, निश्चळाच्या भूमिकेत राहायचे. प्रकृती सारखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकांऐसे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.